सर्वांना नमस्कार. श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. कोटी कोटी नमन त्या महान भूमिपुत्राला, ज्यांनी स्वराज्याची ज्योत पेटवली, ज्यांनी अन्यायाविरुद्ध तलवार उचलली आणि हिंदुस्थानच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने नाव कोरलं. असा पराक्रमी योद्धा, लोककल्याणकारी राजा छत्रपती शिवाजी महाराजांना कोटी कोटी नमन. आज आपण मोकळ्या श्वासाने जगत असू, त्यामागे एका मावळ्याचं बलिदान, एका महापुरुषाचं त्याग. तो महापुरुष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. ची जयंती म्हणजे स्वाभिमानाचा उत्सव, ज्यांनी इतिहास बदलला ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. चला तर मग जाणून घेऊया या महान दिवसाचं खरं महत्त्व. महाराष्ट्राच्या मातीचा कणकण ज्याच्या नावाने अभिमानाने उभा राहतो, ज्यांनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं नाही ते प्रत्यक्षात उतरवलं, अशा महान योद्धा, प्रजाहितदक्ष राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आपण साजरी करतो. आजचा हा दिवस उत्सवाचा आहे, त्यासोबतच प्रेरणा, स्वाभिमान, राष्ट्रभक्तीचा महादिवस आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. लहानपणापासूनच त्यांच्या मनात स्वराज्याची ज्वाला पेटवलेली होती. माता जिजाऊ म्हणजेच राजमाता जिजाबाई शहाजीराजे भोसले या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई होत्या. त्या स्वराज्याच्या पहिल्या गुरु, प्रेरणास्थान आणि संस्कारकर्त्या माता होत्या. शिवाजी महाराजांची घडवणारी माता लहानपणापासूनच जिजाऊंनी शिवाजी महाराजांच्या मनात धर्मप्रेम, राष्ट्रभक्ती, न्याय, शौर्य यांचे संस्कार रुजवले. रामायण, महाभारत, संत कथा सांगून त्यांनी स्वराज्याची प्रेरणा दिली. स्वराज्याची बीज रोपण करणारी माता म्हणजेच जिजाऊ. स्वराज्य घडव ही भावना जिजाऊंनी महाराजांच्या मनात रोवली, म्हणूनच त्या स्वराज्याच्या जननी म्हणून ओळखल्या जातात. ते धैर्यवान व तेजस्वी व्यक्तिमत्व म्हणजेच माता जिजाऊ. पती दूर असतानाही त्यांनी शिवाजी महाराजांचे संगोपन केले. कठीण परिस्थितीत त्या खंबीर उभ्या राहिल्या. एक आदर्श माता म्हणजे जिजाऊ. जिजाऊ म्हणजे त्याग, संस्कार, शिस्त आणि देशप्रेम यांचे जिवंत उदाहरण होय. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला. स्वराज्याची त्या काळात भारतावर परकीयांची सत्ता होती. अशा कठीण परिस्थितीमध्ये महाराजांनी धैर्याने लढा देत हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. म्हणूनच त्यांची जयंती आपल्याला स्वातंत्र्याची किंमत शिकवते. एक आदर्श राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. फक्त योद्धा तर होतेच, त्यासोबत लोककल्याणकारी राजा होते. स्त्रियांचा सन्मान, गरिबांची काळजी, शेतकऱ्यांचे संरक्षण हे त्यांच्या राज्यकारभाराचे आधारस्तंभ होते. धर्मसहिष्णुता होती शिवाजी महाराजांची. महाराजांनी सर्व धर्माचा सन्मान केला. मशीद, दर्गे, मंदिरे यांचे संरक्षण केले. म्हणूनच ते सर्व धर्मांचा राजा म्हणून ओळखले जातात. शिवाजी महाराजांनी भारतातील पहिले शक्तिशाली नौदल उभा केले. समुद्रावर स्वराज्याचं संरक्षण केलं. त्यामुळे भारताच्या समुद्र सुरक्षेचा पाया मजबूत झाला. महाराजांना किल्ल्याचे महत्त्व होते, म्हणूनच त्यांनी 350 पेक्षा जास्त किल्ले जिंकले, बांधले आणि सांभाळले. प्रत्येक किल्ला म्हणजे स्वराज्याचा श्वास होता. युवकासाठी प्रेरणा शिवाजी महाराज. आजचा युवक शिवाजी महाराजांकडून धैर्य, कष्ट, आत्मविश्वास, नेतृत्व शिकू शकतो. म्हणूनच त्यांची जयंती युवकासाठी दिशादर्शक आहे. आजच्या दिवशी म्हणजे शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी कशी जयंती साजरी करतात. प्रभात फेरी काढली जाते, पोवाडे गायले जातात, शिवगर्जना होते, व्याख्याने, सांस्कृतिक कार्यक्रम होतात. किल्ल्यावर भगवा झेंडा फडकवला जातो. यातून स्वराज्याचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचतो. आपण घरगुती सुद्धा शिवाजी महाराजांची जयंती साजरी करायची. कशी करायची तर आपण एक चौरंग मांडायचा, स्वच्छ त्याला धुवून स्वच्छ पाण्याने शुद्ध करून घ्यायचं. शिवाजी महाराजांचा फोटो ठेवायचा, दिवा लावायचा, धूप, दीप, फुले अर्पण करायची, हार घालायचा फोटोला
आणि शिवगर्जना म्हणायची, मुलांना शिवचरित्र सांगायचं. हे केल्यानं काय होते की शिवजयंतीचा खरा अर्थ मिळतो. ज्यांनी स्वराज्य दिलं, ज्यांनी स्वाभिमान दिला, ज्यांनी हिंदुस्थानाला वीरतेची ओळख दिली, शिवजयंती साजरी करताना हार घालायचा आपण शिवाजी महाराजाला, त्यासोबत महाराजांचा आदर्शसुद्धा आपल्या जीवनात उतरवायचा. शिवरायांचा आदर्श अंगीकारून स्वाभिमान, शौर्य आणि राष्ट्रभक्ती जपवायची. महाराज म्हणजे फक्त एक इतिहास आहे, त्यासोबतच आपल्या ते श्वासात पण आहेत. तुमचं शिवरायावर किती प्रेम आहे कमेंटमध्ये जय भवानी जय शिवाजी लिहा. महाराष्ट्राचा मान, भारताचा अभिमान छत्रपती शिवाजी महाराज अमर राहोत. जय भवानी जय शिवाजी.